आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण तुम्ही सगळी चिंता मिटवली. अंजली ती मुलगी आहे जिच्यामुळे माझ्या देवांशच्या प्राणाचं रक्षण होणार आहे. देवांशचं आणि अंजलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. भैरवीताईंचं मन राखणं इतकी साधी गोष्ट नाहीये. पण तू आतापर्यंत सगळं छान निभावून नेलंयस. याही पुढे सगळं छान पार पडू दे. देवांशच्या लग्नात येणारी सगळी विघ्न दूर कर आणि माझ्या सोनीचा हसत खेळत ह्या घरात गृहप्रवेश होऊ दे. मित्र म्हणून अगदी चुकीचा वागत आलोय मी. अदरवाईज माझी मैत्रीण म्हणून नेहमी मिरवत असतो मी त्यांना. पण जेव्हा मैत्री निभवायची वेळ आली तेव्हा चुकलो मी. कम्प्लिटली चुकलो. एकदा पण विचार नाही केला की सईदना कसं वाटेल. डिरेक्टली त्यांच्या तोंडावर सांगून आलोय की प्लीज माझ्या लग्नाला येऊ नका म्हणून. कसं वाटलं असेल त्यांना. वर्ड केलंय मी. आय नो. मित्र म्हणून खूप चुकीचं आणि सेल्फिश वागले. मला माझी चूक सुधारायला हवी. I have to. सई, तुम्ही येणार माझ्या लग्नाला. 100% येणार. हा शब्द आहे माझा. तू काय आता चोऱ्या सुद्धा करायला लागलीस? सॉरी. काही काय बोलतेस? हे उगाच मला खोटं पाडू नकोस. माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. माझं अख्खं कपाट उलथपालथ केलंयस तू. हो, केलं मी तुझा कपाट उलथपालथ. पण याचा अर्थ मी चोरी केली असं नाही होत. ही माझी फाईल आहे आणि महत्वाची फाईल हे तुलाही माहिती. मला माझी फाईल हवी होती म्हणून मी तुझ्या कपाटाला हात लावला. कारण माझी ही फाईल माझ्या नवीन ऑफिसमध्ये सबमिट करायची. कळलं? आता हो बाजूला. अगं पण कुणाच्याही कपाटाला असं न विचारता हात लावायचा नसतो. एवढी साधी गोष्ट शिकवली नाही तुला तुझ्या आईने? आईचं नाव घेऊ नकोस. तिचा काय संबंध यात? एक मिनिट. मॉम, हिने तुझ्या कपाटाला टच केलं?
नुसतं टच नाही केलं, माझं कपाट पूर्ण उलथपालथ केलं ती. तुझं कपाट परत नीट लावून देईल मी. अगं पण तू मुळात हातच का लावलास माझ्या कपाटाला? मी म्हंटल होतं ना, तुझी फाईल तुला अंजलीच्या लग्नानंतर मिळेल. मग घेतली का तू ती फाईल? मामी फाईल परत कर. नाही मिळणार. काय झालं? विचारा, तुमच्या लाडक्या लेकीला विचारा. माझ्या कपाटाला हात लावत होती. आता फाईल शोधण्याच्या निमित्ताने काही लाटलं नसेल म्हणजे मिळवली. मामी, नसते आरोप करू नकोस हा. आणि तुलाही माहितीये मी असं वागणार नाही म्हणून. मला फक्त माझी फाईल हवी होती आणि ती मी घेतली. आता मला फाईल परत कर. नाही देणार. काय करणार आहेस? अंजली, काय चाललंय काय? मामा, मला माझ्या डॉक्युमेंट्सची फाईल हवी आहे आणि नवीन ऑफिस मध्ये मला ती सबमिट करायची, पण मामी काही केल्या परत करत नाही. ललिता, तिची फाईल तिला देऊन टाक. नाही देणार. आणि मी सांगितलंय ना की अंजलीचं लग्न झालं की हिचे सगळे डॉक्युमेंट्स मी हिला परत करेन. मला काही हाऊस नाहीये हिची कागदपत्र माझ्याकडे ठेवून घेण्याची. पण जर मी तिला आता ही फाईल दिली ना, तर ही नोकरीला जाईल. आणि मग अंजलीचं लग्न होईपर्यंत घरातलं काम कोण करणार? वहिनी, मी आहे ना, मी करेन सगळं. तुमच्याच्यानी काही होत नाही हो वंच. आता म्हाताऱ्या झालायत तुम्ही. जरा काही काम सांगितलं की तुम्हाला दम लागतो आणि लगेच सुरू होतं तुमचं. मग सगळे तुमच्या भोवती गोळ्या होतात, म्हणजे सगळी घरातली कामं बंद. पण मामी, मी अंजलीच्या लग्नाला येणार नाहीये. मी सांगितलंय ना तुला, माझा त्या लग्नाशी काहीही संबंध नाहीये म्हणून. बघा, तुमची लाडकी भाची काय म्हणते बघा. माझा काही संबंध नाही म्हणे. मग संबंध नाही तरी आमच्या घरात राहतेस कशी इतकी वर्ष? घरात राहणं तर गोड लागतंय. लहानपणापासून राहते या घरात आणि संबंध नाही. एक मिनिट, मी जाणारच होते हे घर सोडून, पण माझी डॉक्युमेंट्सची फाईल आहे ना, ती तू तुझ्याकडे ठेवली आणि मला मुद्दाम जबरदस्तीने तू इथे थांबवलंस. जात नव्हतीस तू, पळून जात होतीस. कारण माझं कर्ज फेडायचं बाकी आहे ना, म्हणून पळ काढत होतीस. एक मिनिट. सई, तू असं का म्हणालीस की मी लग्नाला थांबणार नाही म्हणून? मामा, हे बघ, मी तुला कारण नाही सांगू शकत, पण मी या लग्नाला नाही येणार. उगाच मी या लग्नाला आले तर माझ्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात, आणि माझ्यामुळे जर कोणाला प्रॉब्लेम झाला ना, तर ते मला नाही आवडणार. त्यामुळे प्लीज, मी नाही येऊ शकत लग्नाला. माझी फाईल परत कर. नाही देणार. मामी, मी तुला शेवटचं सांगते हा. माझी फाईल परत कर, नाहीतर काय? मॉमला धमक्या देतेस तू? कोण भीक घालते ग हिच्या धमकीला? जा, तू ही फाईल माझ्या कपाटात ठेव. कशी या फाईलला हात लावते ना ते बघतेच. जा. अंजली, थांब. मामी, तू जर माझी फाईल परत नाही